आज आई वडील समजून घेताना आज तुमचा पालक व पाल्यांसाठी जो कार्यक्रम हे घेतलेला सर, आज तर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे, तर काय सांगणार सर तुम्ही याच्यावर? सब मंगल आहे, सब आनंद आहे. न समजलेले आईबापाची व्यथा समजावून घेताना, म्हणजे आमची लेकरं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आईबापाच्या वेदना कुठं तर ती विसरू लागली. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यामध्ये वेदनेचा महापूर आहे. म्हणजे प्रचंड पदव्यांचा ढिगारा आला, पण कुठं तर आईबापाला आमची लेकरं विसरू लागली, व्यसनाच्या विळख्यामध्ये फसू लागली आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आमच्या लेकी सर्रास फसू लागल्या. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आपण हे अभियान राबवतोय. न समजलेले आईबाप संघर्षातून यशाकडे. आणि कार्यक्रमानंतर जे काही तुम्ही बदल बघितला, परिवर्तन बघितलं, तो सगळ्यांनी तुम्ही बघितलेला आहे. मुलांच्यात प्रचंड बदल होतोय आणि व्यसनमुक्तीचंही काम तितक्याच ताकदीनं आम्ही सगळेच, म्हणजे सगळे सरांच्यापासून हे सगळे आम्ही करत आहोत. गुटखा नको, मावा नको, काही नको, व्यसन पाहिजे, व्यायामाचं व्यसन पाहिजे, आईबापाला जपण्याचं व्यसन पाहिजे, राष्ट्राचं, बस. सर तुम्ही जे प्रबोधन करता अगदी जीवाला लागते सर. असे कधी घटना घडली की जे रडत होते आई वडील पाल्य? आता बघितलं तुम्ही डोळ्यांनी, म्हणजे मी काही रडवत नाही आहे. म्हणजे लोक म्हणतात सर मी रडवत नाही आहे. जेव्हा सत्य आणि वास्तव मांडतो, काळजाला बोचतं आणि मग डोळ्यातून अश्रू येतात आणि हे परिवर्तनाचे अश्रू आहेत. याच्यातून बदल झाला पाहिजे, याच्यातून राष्ट्र घडलं पाहिजे. हे अश्रू कमजोरीचे नव्हेत, भेकड अश्रू नव्हेत. आईबापाच्या डोळ्यातला, लेकरांच्या डोळ्यातला परिवर्तनाचा हा एक अश्रू म्हणजे अखंड गंगा आहे, गंगा. सर पालक व पाल्यांसाठी काय संदेश द्याल सर आपण? पोरगा खूप शिकवा आणि त्याच्यातला माणूस जिवंत ठेवा. माणूस जिवंत राहिला पाहिजे. माणूस संपला, सगळ्या पदव्या, सगळे मास, लाखो करोड रुपये व्यर्थ आहेत. आणि जर माणूस जिवंत राहिला तर अखंड विश्व आपल्या मुठीमध्ये. सब मंगल आहे, आनंद आहे. वृद्धाश्रमात भरपूर आता मुलं नाही, वृद्धाश्रमात तर एवढ्या वेदना आहेत. आम्ही म्हणतो की आम्ही महासत्तेच्या दिशेने निघालो. मी तर म्हणतो 50 वर्ष मागं गेलोय. या विज्ञान युगामध्ये एका क्षणात आम्ही इथून आमच्या अमेरिकेतल्या मित्राला बघतो, त्याच्याशी तासनतास गप्पा मारतो. असाला घरातल्या आईबापांना त्या शहरातल्या वृद्धाश्रममध्ये ठेवतो. 4-4 डझन आंबं, हापूस पायरी आलेल्या मार्केटमध्ये खाऊन आम्ही आमच्या कुटुंबामध्ये खातो. आणि आम्ही म्हणजे आमचे सगळी लोक जेव्हा वृद्धाश्रमात आंबा वाटायला जातात, तेव्हा तिथला आईबाप वाट बघत बसतो, माझं लेकरू आंबा घेऊन येईल का. सगळ्याला 2-2 आंबे कंपल्सरी केले, प्रत्येकानं घ्यायचे आणि दोघांनी खायचं. तर एका आईने एक आंब्याला पोंड ठेवला आणि एकच आंबा खाल्ला. म्हटलं आई ते दुसरा आंबा तू खायचा. म्हणती नाही, 2 दिवसात माझं पोरगं भेटायला येणार आहे, त्याला देणार आहे. म्हणजे ज्या लेकरानं आईबापाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं, ती आई आजही लेकरासाठी एक आंबा काढून ठेवते. भेकडनं आलाय की ही पोरं आमची व्यसनाच्या विळख्यात अडकली. नको त्या लोकांना म्हणजे टाळ्या वाजवू लागले, पडद्यावरचे बेगडी नायक त्यांचे आदर्श झाले. असाला घरातला आईबाप कळणार म्हणे आम्ही महासत्तेच्या दिशेने निघालो. ज्या दिवशी या राष्ट्रातले वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम बंद होते, देश मास प्रचंड पैसा आमच्याकडे आहे, सगळं आमच्याकडे आहे. आईबाप कुठे आहे, प्रेम कुठं आहे, माया कुठे आहे, लेकी गेल्या कुठे, गायब झालेले लेकी चालल्या कुठे. आणि मला म्हणतात याच्या विरोधात मला किती ट्रोल करू दे कोणी, मी भीत नसतो. कारण ज्याच्या पाठीमागे छत्रपती बाबासाहेबांचे विचार आहेत, काय भ्यायची गरज आहे की नाही. त्यामुळं वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत बाबा, लय वेद नाही खायला. हा विषय वेगळा आहे. सब मंगल आहे, आनंद आहे. आणि मग हे सगळे पोलीस बांधव आहेत बरं का. आता हे ड्रेसमध्ये नाही आहेत, हे म्हणजे कारण बाईटमध्ये कळणार नाही. विवेक सोनमने हा पोलीस बांधव, हे त्याचे सगळे सहकारी. हे 20 वर्ष पोलीसमध्ये असून व्यसनमुक्तीचं काम करतो. हे लेकरू पोलीसमध्ये, हे सर आहेत, शिक्षक आहेत, व्यसनमुक्ती. सगळे आम्ही व्यसनमुक्तीचं काम करतो. आम्हाला खूप ट्रोल करतात, माझी मुलगी उचलून नाही म्हणतात. एकाचा तर असा मेसेज आलेला आहे की आमच्या वासना कुठं आम्ही शांत करू. म्हणजे असले नालायक लोक आमच्या लेकींच्यावर टपून बसलेले आहेत. आणि या लेकींना पण कळत नाही. दारू पितात, सिगारेट ओढतात, काय वाटेल ते करतात. आम्हाला स्वातंत्र्य, असं स्वातंत्र्य नसतं लेकरांना. तर अभ्यास करा, महापुरुषांचा अभ्यास करा, राष्ट्राचा, मातीचा अभ्यास करा, आईबापाचा अभ्यास करा, वेदनेचा अभ्यास करा. किडण्या विकल्या आईबापानं, पोरांना शिकवलं राव, कधी कळणार हे सगळं कळालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कार्यक्रमाचे रूपरेषा कार्यक्रम जो ठरवण्यात आला, आम्ही गरुड जपमित्र मंडळाच्या माध्यमातून आणि
CCA कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष श्री प्राध्यापक वाघ सर, आम्ही विवेक सरांना भेटायला गेलो होतो, सोनवणे सरांना. तर त्यांचा आमचा परिचय पोलीसवाल्यांनी त्यांच्यासोबत करून दिला की अशी बाबा ही सेवाभावी संस्था चालवतात. तर मग विवेक सर म्हणणे तुम्ही संस्था चालवता तर आपण मग वसंत सरांचा कार्यक्रम घेऊ. म्हटलं ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे. तर आम्हाला एवढी आयडिया नव्हती की कार्यक्रम आम्ही पण पहिल्यांदा घेऊ लागलो यांचा. गेले आम्ही 18 वर्षापासून सेवाभावी संस्था चालवतो गरुड झेप मित्रमंडळ, पण सरांचा कार्यक्रम पहिल्यांदा घेऊ लागलो. एवढी पब्लिकचा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नाही आम्हाला, ना भूतो ना भविष्य एवढी पब्लिक मिळाली. निश्चितच सर, तुमचं गरुड झेपचे भरपूर कार्यक्रम आम्ही बघतो आहोत, आम्ही कव्हर पण करतो आहोत. रक्तदान शिबिर असेल, अन्नदान शिबिर असेल, आज एक नवीन कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्ही व्यसनमुक्तीवर आणि करिअर मार्गदर्शनवर जे मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी, त्याचा प्रतिसाद कसा मिळाला? 100% प्रतिसाद मिळेल तुम्हाला. व्यसनमुक्तीवरती वाघ सरांनी मार्गदर्शन केलं आणि करिअरवरती ACP साहेबांनी मार्गदर्शन केलं. त्याचा प्रतिसाद 100% मिळेल. याच्यामधनं कमी 50 लोकांनी व्यसनापासून दूर गेले तर आमचा कार्यक्रम सक्सेस झाला. माझी प्रतिक्रिया हीच राहील की बाबा नवीन पिढीने अजिबात व्यसनाधीन होऊ नये, व्यसनापासून दूर राहावे. आणि मुलींना बी जसं सरांनी सांगितलं, वसंत सरांनी, की बाबा सर हे प्रेमाच्या विरोधात नाही आहे, पण तुम्ही प्रेम करता तुम्ही कोणत्या लेवलवरती करता. प्रेम कोणत्या लेवलवरती करा. तुम्ही IAS IPS अशा व्यक्तीसोबत प्रेम केला, ते कोणत्याही जातीचा असू द्या, सरांना त्याबद्दल विरोध नाही आहे. पण तुमचं प्रेम गॅरेजवाला, भाजीपाल्यावाला किंवा भंगारवाला अशा व्यक्तीसोबत तुम्ही प्रेम करता, तुम्ही तुमची लाईफ काय घडवता हेच सांगायचं आहे सरांना, आणि ते याच्यामधून साध्य झालं. सर आपलं नाव सांगा. माझं नाव किशोर टुबे, गरुड झेप मित्रमंडळाचा अध्यक्ष. धन्यवाद सर. चार्जिंग कमी थोडा सारखा बाजूला थोडंसं तिकडलं मोकळं उभं राहा. चल भाई इकडे चल भैया गाडा आला. काळजी घ्या. भारी झाला. एक